बेडी. आता सध्याच्या स्थितीमध्ये बरेच लोक दातांची जे जोपर्यंत दात दुखत नाही तोपर्यंत तुमच्या डॉक्टरकडे येत नाही, तर पेशंटने काय करायला पाहिजे? तसं तर अवेअरनेस पहिलंच नाही आहे. वर्षातून एकदा तरी म्हणजे चेकअप झालंच पाहिजे. दातांचं क्लिनिक ते तर 6 महिन्याला गरजेचं आहे. आणि ज्यांना जास्त पटी आहे, जास्त प्रॉब्लेम आहे, त्यांनी तर 3 महिन्यांना क्लिनिक वगैरे तर केलंच पाहिजे. लहानपणापासूनच म्हणजे आपल्याला चिप्स चॉकलेट्स आपण खातो तेव्हापासूनच ते कीड तयार होते परमनंट दातांना. तेव्हापासून कसं दुर्लक्ष केलं जातं, ते पुढे जाऊन नंतर वाढतं. पेन झाल्याशिवाय तर येतच नाही. आणि बऱ्याच पेशंटच्या मनामध्ये रूट कॅनलबद्दल काय आहे? रूट कॅनल म्हणजे कसं आहे ना, आपले दातांना सप्लाय करतात नसा, तर ते आपण क्लीन करून घेतो. एकदा क्लीन झाल्यानंतर काही नंतर त्रास पुढे काही होतच नाही. मोस्टली रिइन्फेक्शन खूप कमी चान्सेस असतात की होतं. तर सगळं आपण प्रोसिजर भूल देऊनच करतो. काही म्हणजे त्रास काही होतच नाही तसं तर. आणि इम्प्लांट बऱ्याच पेशंटला ग्रामीण भागात इम्प्लांट हा समजतच नाही काय आहे. इम्प्लांट म्हणजे एक सर्जरी होते, मायनर सर्जरी. एकदम स्क्रू प्लेस केला जातो हाडामध्ये. त्यानंतर प्रोसेसेस येतात त्यावर कॅप वगैरे जे काही असेल ते. आणि बऱ्याच लोकांना ही CBCT आणि OPG मशीन जी आता आपल्या डॉक्टर कथरी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आली, जी पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ब्रँडेड मशीन आलेली आहे, पण ते लोकांना माहिती नाही की त्या मशीनचा उपयोग काय आहे. हो, तसं तर अवेअरनेस नाही आहे. आणि कसं लिजन कमी असताना कोणी पाहत नाही. जेव्हा खूप मोठं लिजन तयार होतं तेव्हा ते येतात आपल्याकडे. त्यानंतर आपण हे करतो, सजेस्ट करतो त्यांना CBCT आणि ऑल. त्यांना ते पण थोडं एक्सपेन्सिव्ह वाटतं, पण त्यांना माहीत नाही की त्यांचं किती ते प्रोग्रेस झालं आहे पुढे. जसं का सिस्ट झालेले असतात, कार्सिनोमा जे पण काय आहे ते खूप डेव्हलप झालेलं असतं, जास्त प्रोग्रेस झालेलं असतं. त्यानंतर हे लोकांना हे कळत नाही कार्सिनोमा म्हणजे काय, लिजन म्हणजे काय. थोडंसं मराठीत सांगता येईल? तसं तर आपण कॅन्सर म्हणजे स्टार्टिंगची स्टेज असते, प्री कॅन्सरस लेजन बोलतात त्याला. म्हणजे कॅन्सर होण्यापूर्वीचं तर ते आपल्याला सायन्स दिसू लागतात. म्हणजे त्याचे जे सिम्पटम्स सिम्पटम्स लक्षणे ते तोंडामध्ये दिसू लागतात. आपण त्यांना कल्पना तर देतोच आधी की तुम्हाला म्हणजे काळजी घेण्याची गरज आहे, बंद करा तंबाखू खायला असाल तर, पण तरी ते नाहीच होत. आणि कुठल्या पेशंटला OPG सांगायला पाहिजे? OPG मोस्टली जर इम्पॅक्टेड केसेस असतील, सिस्ट, CBCT आजकाल कॉमनली केलं जातं, कारण त्यात एकदम 3D डायमेन्शन असतं. ते आहे अवेलेबल आपल्याला. हा, आपण तिथेच करतो. बरोबर. आणि सध्याच्या स्थितीमध्ये म्हणजे लोक सेकंडरी घेतात. म्हणजे दाताचं आता आपण बघतोय की आपण डेंटल चेकअप जिथे जिथं ठेवलेलं आहे तिथं पेशंट त्यांना असं वाटतं की बाबा ते वरदान दिलं आहे देवानं आपल्याला दात. तर नेमकं त्यांना बेसिकली सर्वांनी स्क्रीनिंग वर्षातून किती वेळा करायला पाहिजे? तरी 6 महिन्याला तरी केलं पाहिजे. म्हणजे डेंटिस्टकडे गेलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. त्याची फीस तुमची कशी असते चेकिंगची? जेव्हा माझी फीस तर तपासणी फी तर 100 रुपये, आणि जर एक्सरे असेल IOPA असेल तर 100 रुपये, म्हणजे 200 रुपये टोटल. काहींनाच एक्सरेची गरज असते, सगळ्यांना पण असते असं नसतं. म्हणजे त्या 100 रुपयामध्ये त्याची दाताची हेल्थ कशी आहे, डेंटल हेल्थ कशी आहे तुम्ही सांगू शकाल? थँक्यू मॅडम. तुमच्या क्लिनिकचा ॲड्रेस सांगा. तुमच्या क्लिनिकचं नाव? माझं क्लिनिकचं नाव श्री डेंटल क्लिनिक, ॲड्रेस मोरे चौक, कोथरूड, डॉक्टर धमाल हॉस्पिटल शेजारी. तरी आपल्या गावच्या ठिकाणी तरी पुण्यावरूनच डॉक्टर येतात आपले इम्प्लांटॉलॉजिस्ट. 25 ते 30 हजार एका स्क्रूचा खर्च असतो. मॅडम रूट कॅनलला डिपेंड्स, म्हणजे नॉर्मली खर्च 3,000पासून 5, 6, 7 असा डिपेंड आहे, विदाऊट कॅप. कॅपवरती कॅप कोणती बसवणार, कॅपमध्ये खूप प्रकार आहेत. आता आम्ही आणले ही मेटल आहे, झिरकोनिया सेरामिक आहे, आणि ही झिरकोनिया आहे. झिरकोनिया म्हणजे मेटल फ्री असते, एकदम मेटल फ्री असते. सेरामिकची कॅप आहे ना, त्यामध्ये आतमध्ये मेटल असतो. तुम्ही बोलता चांदी भरताय दातात वगैरे त्या टाईपचं असतं. आणि झिरकोनिया एकदम मेटल फ्री आहे, म्हणजे जर तुम्ही MRI करताय म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम नाही होत. हे बसवलं तर MRI करू शकतो. हो.
याची लाईफ किती आहे एकदा ते केलं तर किती वर्ष तसं चाललं तर वॉरंटी सोबत येतं 5, 10, 15 असं वॉरंटी सोबत येतं 5 ते 15 वर्ष. लाईफ टाईम पण येते ते काहीच होत नाही मरेपर्यंत त्याच्यात. सुद्धा. खालचा दात एक वेळेस तुमचा खराब होऊ शकतो पण कॅपला काही होत नाही. पण आता सध्या स्थितीत माउथ कॅन्सर खूप लोकांना व्हायला लागलं काय करायला पाहिजे लोकांना होऊ नये पहिलं म्हणून तर चेकअप म्हणजे रेग्युलर चेकअप करणं गरजेचं आहे कारण की कॅन्सर फक्त असं तुम्ही खाताय त्यामुळे होतं असं पण नाही आहे ना. शार्प फूड असेल ना सतत टोचतंय तुम्हाला जिभेला गालाला काही सतत टोचतंय शार्प असेल काही तरी मग कॅन्सर होऊ शकतो कंटिन्युअस. लक्षणं कशी असतात कॅन्सरची? पहिली कॅन्सरची म्हणजे जर तुम्ही तंबाखू वगैरे खाताय तर तुमच्या गालाच्या तिथे असे सफेद चट्टे पडणं ते वेगळं काही काहींचं तोंड ओपन होत नाही माउथ ओपनिंग कमी होऊन जाते ती सगळी तुम्ही लक्षणं सजेस्ट काय करणार मॅडम? हां ते रेग्युलर चेकअप म्हणजे अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे की त्यांना समजलं पाहिजे की लवकर बंद करा किंवा त्याची ट्रीटमेंट सुरू करावी त्याच्यावर. अनेक चट खाऊ नका तंबाखू खाऊ नका सांगा. काय तंबाखू खाऊ नका नाही नाही ऐका ना, एक छोटा प्रश्न आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाला पडणारा की दातामध्ये सिमेंट भरतात किंवा चांदी भरतात, हे नक्की काय आहे? सिमेंट चांदी जी भरली प्रत्येक जण चांदी म्हणतात. तर आजकाल बॅनच झाली आहे म्हणजे काही खूप जुने लोक डॉक्टर करतात. आता बाहेरच्या देशांमध्ये पूर्ण बॅन झाली कारण त्यात मर्क्युरी नावाचा घटक असतो तो शरीरासाठी हानिकारक आहे त्यामुळे चांदी तर नाही करत पण कंपोजिट नावाचं एक सिमेंट येतं सगळ्यात चांगलं आहे ते लाईटवालं असतं लाईटने हे होतं साधारणतः त्याची किती कॉस्ट पडते एका दाताचं करायचं असलं तर? कंपोजिटचे हां तरी 1200 चांदी भरू नये तुम्ही सजेस्ट करा लोकांना. चांदी भरू नये असं. नाही चांदी भरून चांदीचे दुष्परिणाम जास्त होणार. हो नाही, चांदी आजकाल बॅनच झालेलं आहे. इम्प्लांट लाईफ टाईम बरोबर जर तुम्ही म्हणजे पुढे सपोर्ट घेऊन बसू शकता आता समजा एका दातासाठी केलेला तोच इम्प्लांट तुम्हाला पुढे जाऊन दुसरा दात ते बसवू बरेच मॅडम पेशंट घाबरतात जेव्हा डॉक्टरकडे जातात ना लेडीजकडे त्यांना वाटतं बा इतकंसं तोंड नाही आपलं त्याच्यामध्ये हे काय ऑपरेशन कसं करतील काय करतील तर याची भीती कशी काय निघू शकते लोकांची. भीती म्हणजे एकतर आपण ड्युरेशन कमी करू शकतो म्हणजे सिटिंग्समध्ये करू शकतो ज्यांना खूप भीती वाटते 2 ते 3 हां सेकंद सिटिंगमध्ये करू शकतो थोडं थांबू शकतो मध्ये मध्ये जर त्यांना वाटते कारण की माउथ ओपन मागचा दात असेल आपला घाट वगैरे त्यांना खूप त्रास होतो माउथ ओपन कंटिन्युअसली ठेवायला लाळ जमा होते तोंडात कंटिन्यू तर ते खूप आणि लहान मुलांचे चेकअप करणं गरजेचं आहे दातांचं. हो खूप जास्त दाताची ट्रीटमेंट करताना BP शुगर असतात. हां नॉर्मल कसं आहे ना एक लेवल असते त्याची की मोस्टली सर्जरीज असतील दात काढणं असेल त्याआधी आपण चेक करून घेतोच कारण की ज्यांना डायबिटीज आहे त्यांची जखम लवकर भरत नाही ज्यांना BP आहे त्यांना अचानक जास्त कमी जास्त होतो घाबरतात ते जास्त म्हणजे कॉम्प्लिकेशन काही पण होऊ शकतं ना दात काढताना त्यामुळे आपण चेक करतो हां सगळं चेक करूनच करतो आपण दात मोस्टली दात काढतो रूट कॅनलसाठी चालू धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅडम.